तू इथं निघून जा अबीर. माझा तुझ्यावर जो विश्वास होता त्या विश्वासाला तडा गेलेला आहे तुझ्यामुळे. आय एम टेरिबली हर्ट. महेश, मी असं काय केलंय रे? सांग ना. ते मला सांगायलाही लाज वाटते. राधाचा संसार सावरण्यासाठी तू इथे आला होतास. अरे पण जो संसार सावरण्याची गरज पडते तो किती फोल आहे याचा विचार कर ना तू. महेश, तू असा विचार करून बघ ना की घनश्याम यायच्या आधी मी जर तुझ्या संपर्कात आलो असतो तर तू एक्सेप्ट केलंच असतंस ना मला राधाचा जोडीदार म्हणून. हो, पण तू नंतर आलास. सगळं घडून गेल्यानंतर आलास. लग्न हा एक खेळ आहे असं जरी त्यांना वाटत असलं तरी त्याची कधीतरी त्यांना जाणीव होईल की असं नाही. आपल्याला लाख वाटत असतं रे आपणच सगळं करतोय, पण तसं नसतं. करणारा, मोडणारा, जोडणारा कोणी निराळाच असतो. तू तुझ्या मर्यादांचं उल्लंघन केलेलं आहेस. ओके, मी आज हे सांगितलं नसतं आणि उद्या राधाचा डिवोर्स झाल्यानंतर मी सांगितलं असतं की माझं राधावरती प्रेम आहे तर तू स्वीकारलंच असतास ना मला. राधाने तिचा संसार पुन्हा थाटावा हे तुला वाटलंच असतं ना. आणि मला नाही वाटत की आपल्या गेल्या काही दिवसांच्या सहवासावरनं तू मला रिजेक्ट केलं असतंस. माझं एवढंच चुकलं ना की मी चुकीच्या वेळी बोललो, पण मला वाटलं ते मी बोललो. अरे आपल्याला वाटलं म्हणून आपण बोलायचं करायचं नसतं. त्यानं किती जणांना दुखावता तुम्ही, कल्पना आहे तुला? सहजी म्हणालास तू राधाचा डिवोर्स झाला, पण ते तितकं सहज सोपं नाही आहे. राधा माझी मुलगी आहे, तिला ओळखतो मी. एकदा एक नातं जोडल्यानंतर ते नातं सहजी तोडणं तिला शक्य होत नाही. अरे पण ज्या नात्यात अर्थच नाही ते नातं सावरायचा प्रयत्नच का करायचा आपण? ते तू ठरवू नको, ते राधाला ठरवू दे. तुझा निर्णय तू घेतलेला आहेस, राधाचा निर्णय तू नाही ठरवू शकत. मी राधाला माझ्या प्रेमात सहज पाडू शकतो. चुकतोयस तू. कुणी कोणाला प्रेमात नाही पाडू शकत. जेव्हा प्रेमात पाडण्याची गरज भासते ना तेव्हाच त्यातला फोलपणा काय ना तो कळतो. दुखावलायस तू मला. हा, मी तुला जा नाही म्हणणार. तुझी कॉलर धरून तुला घराबाहेर नाही काढणार. इथनं जायचं का नाही, राहायचं काय, हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. फक्त एक सांगतो तुला, मी तुला माझा मुलगा मानला होता. मुलासारखा वागवत होतो मी तुला. इतकंच नाही तर मुलाच्या पुढे जाऊन मित्र मानला होता मी तुला. माझं वय विसरून वागत होतो तुझ्याशी. सॉरी, पण ते नातं मात्र आता संपलेलं आहे. मायाजी, मी खूप रागावली तुमच्यावर. तुम्ही हल्ली खाण्यापिण्याकडे खूप दुर्लक्ष करता. औषधं घ्यायला काकू करता. असं कसं झालंय? आता कशात लक्षच लागेनासं झालंय ग. मन रमेनासं झालंय. असं कसं झालं राजी? आता कुहूचं पण लग्न आलंय तोंडावर. मी आता रिटायर्ड होणार. तू या घरात आलीस ना राधा, आणि मी निश्चिंत झाले. मला आवडलं असतं या घराचा सगळा भार तुझ्यावर सोपवून निवृत्ती घ्यायला. पण आमचा शामराव तसा गोड मुलगा आहे ग. हुशार आहे, पण युक्तिवाद. आपल्या घराला युक्तिवादाचा शाप आहे. आता उलकी किती वेळा सांगितलं तिला. मुद्दा बरोबर पटवून देता आला तरी आयुष्यात सगळं काही जमत नाही. अनेकदा त्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन बघावं लागतं. स्वतःशी काही गोष्टी कबूल कराव्या लागतात. राहिलं आता शामरावचंही तेच. आता तुला जास्त माहित असेल म्हणा. खरंच खूप हट्टी आहे घनश्याम. आजी, तुम्ही आधी ते खाऊन घ्या. मी औषध द्यायला परीला पाठवते. खाऊन घ्या आधी. थांब राधा, मला तुला काही सांगायचंय. काय?
अगं, जगात अनेक प्रकारची माणसं असतात. काही हुशार, काही मठ्ठ. पण कोणाचं कोणाशी कसं जमेल हे तोच ठरवतो बरं. आता कसं आहे ग, आपल्याला थेट त्याचं बोलणं ऐकायला येतं. आता त्या बोलण्यात कधी कधी विघ्न येतात, मोबाईल सारखी. माझा शामराव खूप चांगला मुलगा आहे ग. काही झालं तरी तुझ्यावर त्याचं खूप खूप प्रेम आहे, हे लक्षात ठेव. तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये आजी. आपलं हे घर कल्पवृक्षासारखं आहे. अनेकांना आतापर्यंत त्यानं आधार दिलाय. आता हा कल्पवृक्ष तुला वाढवायचा आहे ग राधा. जा बाळ. काय गरज काय होती एवढी नाटकं करण्याची? खरं म्हणजे त्या दोघांना समोरासमोर बसवून त्यांच्याशी स्पष्टपणे सगळं बोलायला हवं होतं, किंवा मग सगळे त्यांच्यावर सोडून द्यायला हवं होतं. त्यांनी घेतलेला निर्णय मान्य करायला हवा होता. आता हे जे सगळं झालंय निस्तरायचं कोणी? तू शांत हो बघू. एक तर तुला त्रास होतो या गोष्टीचा, आणि मग तुझं बीपी वाढतं. तेव्हा माझी जर एवढीच तुम्हाला काळजी होती ना, तर हे सगळं करण्याच्या आधी बेबी मला सांगायला हवं होतं. किंवा सांगायचंच नाही, अंधारात सुखी राहिलो असतो. झाली आता बाबा चूक आमच्याकडून, माफ कर आम्हाला. पण आता काय करायचं हे तर सांग. काय वाह्यातपणा लावलाय पोराने. इतकं कौतुक केलं, डोक्यावर चढवलं याला. काही नाही का, पण याच्याकडे बघितलं ना की मग आपल्या मुलांची किंमत कळते. गणा आणि राधा दोघांनी जे काही केलं ना ते आपल्यासाठी केलं. त्यांचं त्यांना खरं करायचं असतं ना तर त्यांनी लग्नाचा घाट कधीही घातला नसता. आता लग्न पोरखेळ आहे असं त्यांना वाटलं, हा एक कदाचित त्यांचा बाष्कळपणा झाला असेल, पण स्वार्थ नाही त्याच्यामध्ये. या अबीरचे खरं म्हणजे मी आभारच मानायला पाहिजेत. आजपर्यंत घना आणि राधाच्या वागण्यावर चिडत आलो मी, रागावत आलो. पण याचं वागणं बघितल्यानंतर मला वाटायला लागलंय की नाही, त्या दोघांचं आता कौतुकच करायला पाहिजे. त्यांनी आजपर्यंत जे काही मनाविरुद्ध जाऊन केलं ना ते आपल्याला बरं वाटावं म्हणून केलं. हा, त्या सगळ्यामध्ये ते धडपडले, पण तुला सांगतो सावरतील, निश्चितपणे सावरतील ते. त्याचं कारण त्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे बेबी. त्यांना त्यांच्या घरच्यांची, कुटुंबांची, माणसांची किंमत आहे. खरंय तुझं दादा. पण आता या अबीरचं करायचं काय आपण? काय त्याला तुम्ही घरी आणलंय, आता काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. अरे असं कसं म्हणतोस तू? आणलं खरं, पण म्हणजे असं काही होऊन बसेल असं कसं वाटलं मला? जाऊ द्या, सोडून द्या. मग त्याला माणसांची किंमत कळत नाही अजून. जेव्हा केव्हा कळायची तेव्हा त्याची त्याला कळेल. Hi. Welcome to our family. Ghanshyam Kale, Marathi, right? Yes, sir. Good, good, good. Thank you, sir. Sir, मी काय सांगू, this job, it's like a dream come true, sir. Come on, यार. Don't be so formal. हे बघ, इथे सगळे एकमेकांना नावाने हाक मारतात, आणि तू सुद्धा मला सर वगैरे म्हणायची गरज नाही बरं का. कॉल मी जस्ट अंगद. अंगद बस. नको सर, म्हणजे सरच ठीक आहे. पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं सर की मला जसा जॉब हवा होता ना सर,
हा अगदी तसा जॉब आहे सर. बाय द वे, तुम्ही इतकं छान मराठी कसं काय बोलता सर? अरे गिरगावात राहिलेला माणूस आहे मी. मराठी चांगलं यायलाच पाहिजे ना. कित्येक मराठी नाटकं बघितली साहित्य संघात, लाईट रूम मधनं. ग्रेट ग्रेट ग्रेट. बरं, आता तू तुझं काम समजावून घे. तुझं प्रोफाईल बघून आय एम हायली इम्प्रेस्ड. थँक्यू सर. आणि या जॉबची जी रिक्वायरमेंट आहे सर, ती पण मला खूप इंटरेस्टिंग वाटली सर. म्हणजे मला हेच सगळं करायला आवडतं. स्वतःचं सॉफ्टवेअर बनवायचं आहे मला. मला या फील्डमध्ये खूप काम करायचं आहे मला सर. मला त्याच्यात खूप किक मिळते. आणि दिस जॉब इज जस्ट व्हॉट आय वॉन्टेड टू डू. हे बघ, इथे तुला हवं तसं काम करायला मिळेल आणि त्याच्यासाठी लागणारा फ्रीडम सुद्धा मिळेल. डोंट वरी. थँक्यू सर. बाय द वे, तू आता आमच्या टीमचा मेंबर झालायस. तुला इथले नियम समजावून घ्यायला लागतील. हो शुअर सर, सांगा. नियम क्रमांक 1, मी सांगितलेल्या जोक्सना हसायचं. आणि नियम क्रमांक 2, मी सांगितलेल्या जोक्सना हसायचं. नियम मान्य आहेत सर. सर, मी एक कन्फेशन करू का? तुम्ही खूप स्ट्रिक्ट दिसता, पण यू सच अ जॉली पर्सन. अरे तुला माझ्यातला ह्युमर कळला? सर, कळला म्हणजे मला फक्त ह्युमरच कळतो. आमच्याकडे ना घरी मला सांगतात की घना थोडा सिरियस हो. मला खूप जोक येतात सर. एकदा काय झालं, नको, आज पहिलाच दिवस आहे ना. हो हो हो, बरोबरच आहे. हे बघ, कामाच्या वेळी काम, जोक्स अपार्ट. हा, जा कामाला लागा. चला. हो सर. थँक्यू. घनश्याम, येस सर. एक गोष्ट सांगू तुला? बोला ना सर. तू अमेरिकेला जाणार. थँक्यू सर. लग्न नाही झालेलं तुझं? म्हणजे नाही, करूही नकोस. हे बघ, माझंही लग्न झालेलं नाहीये. माझ्या यशाचं आणि आनंदाचं रहस्य तेच आहे. नाईस काय. आज थाय करीचा बेत आहे. मी स्पेशली बँड्राला जाऊन थाय हर्ब्स घेऊन आलोय. त्याची ऑथेंटिक चव यायला पाहिजे ना. चला जेवायला घेऊया. प्राची प्राची, महेश, दिस इज नॉट डन. दिस इज नॉट फेअर एट ऑल. मी काही अपराध केलाय का? आय एम जस्ट आस्किंग फॉर वन चान्स, दॅट्स इट. हे बघ, एक शब्दही बोलू नको. मला जे काही तुला सांगायचंय ते सांगून झालेलं आहे. तुला हवं तसं तू वागतोयस ना. मग आता आम्ही कसं वागायचं हे तू ठरवू नको. अरे पण मी काय केलंय असं? आणि मी काय करू आता? मी पडलोय प्रेमात. उलट तुला आनंद व्हायला पाहिजे की राधाचा डिवोर्स झाल्यानंतर तिच्यासाठी आणखी एक ऑप्शन आहे तुझ्याकडे. दाद द्यावीशी वाटते रे मला तुझ्या वक्तव्याची. हा तुझा कोडगेपणा आहे बाळा की अजून तू अजाण आहेस मला माहित नाही. पण एक सांगतो तुला, माझं मन निश्चितपणे असं सांगतंय अबीर की यावेळी तुझा नेम साफ चुकतो आहे. माई, चला पटकन जेवायला सुरुवात करा. सुप्रिया अजून एक गरम गरम फुलका सुद्धा घेऊन येते. माई, असं काय करताय तुम्ही? आपल्याला औषधं घ्यायची असतात ना, मग जेवायला नको का? कंटाळा आलाय ग मला सगळ्याचा. अच्छा, म्हणजे नक्की काहीतरी गोड खायची इच्छा झाली आहे तर? सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करता करता माझ्या इच्छेचा कोणी विचारच करत नाही. त्यापेक्षा जेवतच नाही मी. अरे बापरे, असं झालंय तर मी आता पटकन जाते, तुपात एक शुगर फ्रीची गोळी टाकते आणि घेऊन येते. चालेल? गोड सुद्धा कडू लागायला लागलंय आजकाल मला. माई,
गोड करता करता दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालंय अलीकडे. त्यापेक्षा नकोच काय. त्या यमीला जेवायला घालणं तुमच्यापेक्षा सोपं आहे बरं का माई. काय चाललंय तुमचं? ठीक आहे, नसेल ऐकायचं तर मग मी राधाला फोन लावते. नको ग, त्या बिचारीला आधी कमी ताण आहे का? जेवते मी. माई, त्या पटेल साडीवाल्याला बोलवलंय हा उद्या, चालेल ना? बघा तुम्हीच. असं का म्हणताय? मी नंतर बोलवू का मग त्याला? अगं ते तुमचं तुम्ही ठरवा, सगळं मला का विचारता? उद्या मी नसले तर काय कराल तुम्ही? माई, तुम्ही आधी जेवून घ्या, मग आपण बोलूया. हा, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. काय कुहू, सावकाश, काय झालं? ऐक ऐक ऐक, उद्या प्रभुड्याबरोबर जायचंय अंगठीचं डिझाईन सिलेक्ट करायला. मला कसं वाटतं माहिती आहे, ही अंगठी नाही, शपथ आहे साथ द्यायची, एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची. बरं ऐक, मी काही त्याच्या घरच्यांबरोबर त्याच्या आधी कधी बाहेर वगैरे गेले नाही हा, तर मला ना खूप लाजायला होतंय. मी कसं वागायचं असतं, म्हणजे मी आत्ता आहे तसंच वागायचं, असं खूप मोठ्या मॅच्युअर्ड मुलीसारखं वागायचं, कविता करायच्या नाही ते बरोबर आहे, ते ओके, ते ठीक आहे. मग कसं वागायचं मी अशा वेळी, काय करायचं? काय? कशी वागू उद्या? तू आहेस तशीच वागू. येस, मला हेच एक्सपेक्टेड होतं. आले मी. अरे तू आलीस? अगं तुला काय सांगू राधा, काय मस्त जॉब आहे माहिती आहे. म्हणजे जसं काम मला पाहिजे होतं ना तसं काम आहे. आणि माणसं पण इतकी चांगली आहेत, एकदम असं इन्फॉर्मल वातावरण आहे आणि खूपच मस्त आहे. म्हणजे मी ओ तू आत्ता आलीस ना, मी तुला पाणी देऊ का राधा? नाही नको. कॉफी करू का आपल्यासाठी? म्हणजे पप्पा करतात तशी जायफळ घालून. मी नाही नको. अरे कॉफी मी घेईन माझी माझी. हे हे काय, मला नोकरी लागली म्हणून कॉंग्रॅच्युलेटरी लेटर लिहिलंस की काय? जोकिंग. ॲडव्होकेट कोरडे म्हणून माझी एक मैत्रीण आहे, तिने डिवोर्स पेपरचा ड्राफ्ट दिला, तो एकदा प्लीज वाचून घे.
आपण हे सगळं नंतर पण करू शकतो ना राधा. मी तुला लगेच सह्या कर असं सांगत नाहीये, फक्त वाचून घे असं म्हणते. कारण काय की आपण डिवोर्स घ्यायचा ठरवला की लगेच डिवोर्स मिळत नाही. साधारण वर्षभराची प्रोसिजर आहे. त्यामुळे आपण जितक्या लवकर ही प्रोसिजर सुरू करू तितकं सोपं जाईल आपल्यासाठी. तुझा पासपोर्ट आलाय नाव बदलून. जर तुला मला डिवोर्स द्यायची इतकी घाई होती राधा, तर मग घाईघाईने पासपोर्टवर तर स्वतःचं नाव आणि पत्ता का बदलून घेतलास? ते पप्पांचा आग्रह होता की मी लीगल डॉक्युमेंट्सवरचं नाव बदलून घ्यावं. त्यांच्याशी वाद नको म्हणून मी नाव बदलून घेतलं पासपोर्टवरचं. पण यू डोंट वरी, ती प्रोसिजर रिव्हर्स करेन मी सगळी. आपण याबद्दल का बोलतोय? तुला जे हवंय ते दिलंय ना मी आता. डिवोर्स मला एकट्याला हवाय का राधा? नाही, मलाही हवाय डिवोर्स. आणि आता तर लवकरात लवकर हवाय. कारण अशा पद्धतीने एकत्र राहणं मला शक्य नाही होत आहे. तू डॉक्युमेंट्स वाचून घे लवकर, म्हणजे प्रोसिजर सुरू करता येईल. तुझा विना